हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोडताईंचं स्वागत आहे. आणि ना हा म्हणजे कालच्या व्लॉगमध्येच हा पण हे करणार आहे मी, कारण काल ना म्हणजे त्यानंतर मला काही शूट करायलाच भेटलं नाही. आणि तेच सारखं दाखवायचं 4 वाजेचं रुटीन, जे काम राहते तेच, त्याच्यामुळं मग काल काही शूटच केलं नाही. मग डायरेक्ट आज घेते. आणि आता माझे म्हणजे स्वयंपाक काही पोळ्या करायच्या आहे, पण त्याआधी ना सारवायचं आहे आज बाहेर, कारण त्या दिवशीचं सारवलं आता फार भरपूर उखरून गेलं. आणि त्या दिवशी ते म्हणजे पातळ सारवलं, त्याच्यामुळे जास्त काही टिकलं नाही ते. तर मग आज बऱ्यापैकी शेण गोळा केलं आहे आणि आता सारवायचं आहे मला. तर चला पहिले सारून घेते आणि मग भेटते, कारण पहिले सारून घेईल, मग त्यानंतर धुणं धुईल, कारण मग ते शेणाचा हात म्हणजे वासले येतो हातांचा, त्याच्यामुळं मग धुणं ठेवलं आहे मुद्दामून. सारून घेईल आणि मग तसंच धुणं धुवून घेईल, म्हणजे मग हाताचा वास पण निघून जातो. तर चला सारवायला सुरुवात करू आपण आता. नाही ती माती या टापात वर सगळे त्यानं भरत असते का. त्यागून जायचं रस्त्याकडून.
वगैरे झालं आहे आणि म्हणजे आत्ताच म्हणजे सहज आवरलं आणि बसली घरात येऊन मी फोन घेतला, कारण माझी सवय आहे मी सारखी चेक करत राहते की किती सबस्क्रायबर्स वाढले, कोणाच्या काय कमेंट्स आल्या म्हणून. तर एक रुपाली पाटील ताई आहे त्या, तर त्यांची खूप छान अशी बरीचशी मोठी म्हणजे इतकी मोठी की चांगले 10-15 मिनटं मला वाचायला लागले, म्हणजे एवढे काही नाही 4-5 मिनटं वाचायला लागली, इतकी मोठी कमेंट आली आहे. तर मग ती वाच पाहिली मी घाबरले होते, म्हटलं हे काय आलं एवढं मोठं कमेंट्स, तर काय एवढी आजपर्यंत मी मोठी बघितली नाही. मग त्यानंतर ओपन केली आणि बघितली तर म्हणजे त्यांनी खरंच खूप छान कमेंट्स केली होती आणि सांगितलं त्यांनी मला की म्हणजे कुठं चुकतं आहे काय. तर खरंच मला खूप आनंद झाला त्यांची कमेंट्स बघून. आणि खरंच मी दर व्हिडिओमध्ये सांगत राहते की माझं काही चुकलं किंवा तुम्हाला काही सांगावं असं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगत जा. आणि रुपालीताईंनी खरंच खूप छान सांगितलं. तर रुपालीताई तुमचे मनापासून आभार करते, मी मानते. म्हणजे तिथं कमेंट्स तुम्हाला रिप्लाय तर दिलाच मी, पण व्हिडिओमधून सुद्धा म्हणजे तुमचा आभार मानते की खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढे मोठी म्हणजे कमेंट लिहिणं सोपं नाही, भरपूर टाईम लागला असेल त्याला तुम्हाला लिहायला. तर तुमचे मनापासून आभार आणि कमेंट्स केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर अशाच छान छान कमेंट्स करत राहा आणि कुठं चुकतं किंवा काय कमी जास्त म्हणजे अजून कसं अनुभव नाही आहे मला, अनुभव तर कोणालाच राहत नाही, पण प्रत्येकाला शिकवायला कोणी ना कोणी राहत असतं. तसं मला शिकवायला कोणीच नाही, जितकं मला माहिती आहे म्हणजे यूट्यूब किंवा फोनमधलं तेवढं माझ्या घरात कोणालाच माहीत नाही. त्याच्यामुळं मग मीच त्यांच्यापेक्षा म्हणजे आमच्या घरामध्ये मीच थोडीशी हुशार म्हणावं यूट्यूबच्या ह्याच्यात. तर मग असं मला शिकवायला तुमच्यासारखे जर असतील माझ्या बहिणी, आता बहिणीच म्हणता येईल, कारण जशी तुमची कमेंट वाचली त्याच लगेच ती कमेंट वाचल्याबरोबरच मी माझ्या बहिणीला फोन केला की माझ्या आजच्या व्हिडिओ खाली कमेंट्स आली ती वाच म्हणून. तर मग तिने पण वाचली लगेच. तर तिला खूप आनंद झाला का बा तुला आहे सांगायला म्हणून कोणीतरी. तर त्याच्यामुळं म्हटलं धन्यवाद देऊन टाकू. तर चला आता आटपले सगळं काम माझं आणि आता पोळ्या करायच्या, सारवणं झालं, त्यानंतर धुणं धुतलं, कारण महिना शेणाची अशा नखांमध्ये ना त्याची म्हणजे शेण जायला राहताना तर लई वास येतो हाताचा, त्याच्यामुळं. आणि मला ना हाताने सारवायलाच खरं आवडतं, कारण झाडून ना एवढं चांगलं आणि झाडू ना नवा आहे आमचा अजून, तर त्याच्यामुळं ते नीट व्यवस्थित सारवता येत नाही. छोटा झाडू जर असला ना घोळ तर मग त्यांनी बऱ्यापैकी सारवता येतं, पण ह्या मोठ्या झाडूने नाही सारवता येत. तर त्याच्यामुळं मग हातानेच सारवलं आणि भारी दिसू राहिलं आता, खरंच छान वाटू राहिलं. आणि अशा वेळा आणि संध्याकाळच्या वेळा तर खूप छान वाटतं. आणि खेडेगावाकडची हेच एक हे म्हणावं की ज्यांच्या घरापुढं सारवलं म्हणजे सारवलं दारापुढं जेव्हा सारवेल दिसेल ना तेव्हा समजायचं की आपण खेड्यागावामध्ये आलो आहेत. आणि छान वाटलं म्हणजे असं सारून. पण आता आहे ना आमच्याकडे शेण राहत नाही, त्याच्यामुळं मग म्हणजे असं 3-4 दिवसातून किंवा आठवड्यातून सारवता येत नाही, दुसऱ्यांकडून मागून आणावं लागतं. त्याच्यामुळं मग आता लोक द्यायला थोडी कानकूच करत्या, कारण गवऱ्या थापवत्या प्रत्येकजण, मग त्याच्यामुळे द्यायला थोडे लोक बी कानकूच करून देत्या. मग आता 1-2 जणींकडून आणलं, त्याच्यातच सारवलं. आणि आता आहे ना भाजी तर टाकली होती, वांगे बटाट्याची भाजी केली आहे, पोळ्या करायची आहे ना असं वाटतंय आज वांगे बटाट्याच्या भाजीसोबत पुड्या केल्या पाहिजे, कारण मला आवडत्या. तर बघते आता पहिले ना घरदार झाडून घेते. आणि आता मिस्टर ते गेले तिकडं केदरायला त्यांच्या कामाचे नाही, आणि देवारा आहे ना उन्हात ठेवायला सांगितलं आता मिस्टरांनी, पण काय करावं तेच कळून, कारण माझ्या एकटीचे ना उचलतच नाही तो. तर मग आता पोरींची मदत घेऊन तो उन्हात नेऊन ठेवते. आणि त्या बघा मस्तपैकी असं छान दिसू राहिलं, म्हणजे ना त्याचा पुरा लुकच बदलून गेला म्हणजे ते तेल दिल्यानंतर. तर आज मस्तपैकी उन्हात ठेवते. आणि मला असं झालं मी कधी देवारात ते स्थापित करील आणि कधी पूजा बिजा करील, कारण मला म्हणजे स्वप्न होतं की बा आपला बी मोठा देवारा पाहिजे म्हणून. तर आता ते कसं तरी देवाचीच इच्छा म्हणावं का ते, म्हणजे आमच्याकडं 1 रुपया नसताना देवारा आमच्या घरात आला आहे. आणि हे फक्त देवालाच माहिती आहे मी किती खरं बोलत आणि किती खोटं बोलत आहे ते. तर 1 रुपया नसताना पण देवारा घरात आला आहे. आणि बरं आहे म्हटलं आता आला ना, त्याला व्यवस्थित म्हणजे कलर बिलर दिला. आणि आज वाळवते दिवसभर उन्हात. आणि मग उद्या कोणवार बुधवारी गुरुवारी त्याची स्थापना करील, नाही तर मम्मी तेव्हा श्रेयांश आला बघा कसा येतो एकटाच, चालायला लागला तर इतका आत्राप झाला हा पोरगा. काय रे चाल पटकन मध्ये चाल, मग चल चला 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 जे जे चला. तर चला घेते पोळ्या करून, कारण आता ना लई भूक लागली ना. आता किती वाजले माहिती, 12 वाजून 16 मिनिटं झाले. आणि सकाळचं मी फक्त चहा प्यायला असेल तेवढीच. अरे बाबा पीठ आहे ते,
लय यात्रा पोरग ही लय यात्रा. तर चला बाकी काय नाही. आणि खरंच मला आहे ना म्हणजे त्या रुपाली ताईंची कमेंट बघून इतका आनंद होतो ना, असं वाटू राहिलं का हा आता कुठंतरी मी म्हणजे काहीतरी माझी ओळख निर्माण होऊ राहिली असं. म्हणजे मी प्रगतीसाठी किंवा याच्यासाठी नाही आले. मी जर खरं सांगायचं ठरलं यूट्यूबवर तर तुम्हाला माझे घर बीर बघून तुम्हाला कळत असेल मी कशासाठी आले यूट्यूबवर. त्याच्यामुळंच प्लीज 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 सगळ्यांनी सपोर्ट करा. आणि जसं इतरांना तुम्ही मोठं केलं आहे ना तसं मला पण मोठं करा. म्हणजे मोठं म्हणजे मी काही फेमस वगैरे काही नाही. मला फक्त माझ्या मिस्टरांना हातभार लावण्याची इच्छा आहे. तर तेवढी काही इच्छा पूर्ण झाली पाहिजे, बाकी काही नाही. तर चला आता आहे ना स्वयंपाक करते कारण बोलू ना भूक लागली आता. जेवून घेऊ चला. जेव करायला चला. कांदा आणि कांदा तर आहेच, पण वांग बटाट्याची भाजी केली आहे आणि त्याच्यात त्यांना शेंगदाणे टाकायला सुद्धा मला दम निघा ना. मी तशीच घेतली खायला कारण कशी तरी मी खाऊन घेते आणि त्यानंतर मग शेंगदाणे ते टाकून मग बाकीचं कामावर कारण इतकी भूक लागली मला ना आता थांबवानाच. चला घेते जेवून. तर भरपूर असा ऊस देऊन गेली ती, काही घरामध्ये ठेवला आहे आणि मी आले पाठीमागं खायला. तर चला तुम्ही सगळे पण या ऊस खायला. आणि कोणाकोणाला ऊस आवडतो नक्की कमेंट. मला तर नाही वाटत असं कोणी असेल की ज्याला ऊस नाही आवडत असा. तर आता मी खाते ऊस आणि या तुम्ही सगळे पण खायला. मिस्टर आत्ताच आले कामावरून आणि हे बघा हा देवारा आपला. तर बऱ्याच कमेंट येऊ राहिल्या देवाऱ्याविषयी की देवारा कुठून घेतला किंवा मग किती रुपयाचा आहे आणि कोणतं लाकूड वापरलं आहे. तर मग मिस्टरांनीच आणलं आहे, त्यांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळं म्हटलं मग त्यांच्याच तोंडून ऐका तुम्ही सगळे. तर सांगा आपण कुठून घेतला, किती रुपयाला घेतला आणि लाकूड कोणतं वापरेले सांगा. हा देवारा आणला आहे कोपरगाववरून. हा आहे सागवानी आणि याची मूळ प्राइस आहे 10 ते 11 हजारापर्यंत. तो आपण आणलाय 7 हजारात. एवढंच, बाकी काही छान आहे, सुंदर आहे. आणि किती बाय कितीचा? हा 21 बाय 21चा देवारा आहेत. काही 15 बाय 15चे येतात, 15 बाय 17, 21 येतात. आणि हा 21 बाय 21 आहे आणि हा सगळ्यात मोठा देवारा आहे. तर मग ज्यांना कोणाला आवडला असेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तुम्हाला आमचा देवारा आवडला की नाही, छान आहेत की नाही. धन्यवाद. B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fruit, F for fruit, G for goat, H for horse, I for ink, J for joker, K for kangaroo, L for lamb, खुशी इकडे L for lamb, Sorry. M for milk, N for nurse,